सांगा मला काहीतरी, नाहीतर मग विचारेल मी या बाबांना, ते तरी सांगतील मला. हो, मी आज खूप लवकर आलोय कंपनीतून. आता 6 वाजलेत. ट्रॅफिक नव्हतं आज. चाकणची पूर्ण ट्रॅफिक गायब झालेली होती आज, त्यामुळे खूप लवकर पोहोचलोय. आज मला खूप कामं कम्प्लीट करायची, कारण मला 2 दिवस, आता शनिवार आणि रविवार विकेंड आहे. तर विकेंडला मला ट्रेकला किंवा काही ऍडव्हेंचर करायचं किंवा काही इव्हेंट आहे. म्हणजे अजून मी फिक्स नाही केलंय की इव्हेंट करायचे की ट्रेक करायचं, पण मी विकेंडला जाणार आहे. आणि त्यासाठी मग आपल्याकडे आज वेळ आहे, तर आज सगळे कपडे वगैरे वॉश करून टाकायचे. उद्या फ्रायडे आहे, उद्या देखील वेळ आहे आपल्याकडे, पण आजच सगळं करून टाकायचंय आपल्याला. त्यामुळे 3 दिवस मस्त चिल करायचंय. तर आता टाइम आहे तर कशाला वेस्ट घालायचं, नाही काय? त्यासाठी मग आजच सगळं काही करून टाकायचं आणि मग मस्त एन्जॉय करायचा 3 दिवस. आणि फोर स्टुडिओचे पण शो होणार आहे संडेला. तर बघू, आपल्याला तिकीट मिळालं तर जायचं, कारण त्यांचे तिकीट असे असतात की त्यांनी ऍड टाकली की तिकीट ओपन केले की लगेच 1-2 तासात फुल होऊन जातात, कारण दर्जेदार कार्यक्रम आहे त्यामुळे. आणि मराठमोळा कार्यक्रम असल्यामुळे लोकांची पण जास्त गर्दी राहते, त्यामुळे आपल्याला तिकीट मिळतंय नाही मिळतंय हे आपल्या लक वरती आहे आता. तर आज उद्या ते तिकीट ओपन होणार आहे आणि संडेला प्रोग्राम आहे. तर बघूया, आपल्याला जर तिकीट मिळालं तर लक बाय चान्स. तर इव्हेंट खूप छान असतात, त्यामुळे जल्लोष करणार आहे आपण जाऊन इव्हेंटला, जर लकीली आपल्याला तिकीट मिळालं तर. तर चला आता जाऊया आपण आपल्या रूम कडे आणि कपडे वगैरे वॉश करून टाकू, जेणेकरून आपल्याला मग 3 दिवस टाइम मिळेल. चला आता नाशिक फाट्यापर्यंत पोहोचलोय आपण. नवीन गाडीमध्ये काही आपल्याला सामान बसायचं असेल किंवा ऍसेसरीज गाडीसाठी टाकायचे असेल तर ह्या एरिया सगळ्या गाड्या इकडून लागलेल्या असतात आणि इकडून असा हायवे आहे थोडक्यात. तर मग गाड्या पण चालू असतात आणि आपल्याला असं जपून चालवावं लागतं. इथे खूप नवीन गाड्या येतात बरं का, म्हणजे नवीनच गाड्या असतात पण वापरून इकडं विक्रीसाठी येतात. परत काही जुन्या पण असतात, तर मग असं जपून आपल्याला चालावं लागतंय. रेनी डेज संपले तर का, पण आता थंडी सुरुवात होते नाही का. रेनी डे संपल्यानंतर बेसिकली थंडी लागते, पण आता ह्या मधल्या कालावधीत आहे ना एवढं हिट होतंय ना की शरीरावरती हे जे घातलंय कोट वगैरे ते पण काढून आहे ना ठेवून द्यावं असं वाटतंय, एवढं हिट होतंय. आणि सकाळी थोडीशी बाहेर नॉर्मल नॉर्मल थंडी लागते म्हणून आपण हे घेऊन येतो, पण येताना एवढं हिट लागतंय ना की असं वाटतं यार कधी घरी जाऊन आंघोळ वगैरे करेल, वॉश करेल, कारण एवढं हिट होऊन जात आहे बॉडीला. मी माझी ज्यावेळेस आहे ना फर्स्ट कार घेईल ना त्यावेळेस गाडीमध्ये पण आहे ना ऍसेसरीज वगैरे टाकणार आहे, माझं स्वप्न आहे खूप. इथून मेट्रो पण जाते. मेट्रोमुळे ना एक काम एवढं सिम्पल झालंय बरं का, सिटी मधल्या कोणत्याही स्पॉटला लवकरात लवकर पोहोचता येतो मेट्रोने. मग ट्रॅफिक सिग्नल, मग ते कोणाला तरी गाडी धडकली, मग ते भांडणं वगैरे, मग ते खूप अशा जे प्रॉब्लेम्स आहे ना ते सगळे मेट्रोमुळे ना कमी होऊन जातात आणि लवकरात लवकर आपण पोहोचतो. म्हणजे जे हेडॅक असतं ना डोक्याचं ते खूप कमी होऊन जातं. पण मेट्रोने काय होतं, मेट्रोने आपण फक्त स्पेसिफिक स्पॉटला जाऊन पोहोचतो. जसं की समजा आपल्याला आता दगडूशेठला जायचं असेल तर मग आपण मंडई उतरून तिथून जाऊ शकतो, पण मग आपल्याला बाकीच्या एरियामध्ये ना ऑक करतच फिरावं लागतं. तसं जर आपल्याकडे बाईक वगैरे जर असेल तर मग आपण प्रत्येक स्पॉटला जाऊ शकतो. आपण म्हणतो की देवधर्म करायला आपल्याला वेळ नाही, मंदिरात जायला आपल्याला वेळ नाही. हा दादा बघा मागे, त्याच्या हातामध्ये माळ आहे आणि श्रीकृष्णाचा जप करत तो चाललाय. काम झाल्यानंतर आपल्याकडे वेळ आहे, देवाला वेळ नाही असं म्हटलं ना तर तो माणूस मूर्ख असं आपण समजू शकतो. पण आपण आठवड्याभरात एक तरी दिवस आहे ना देवासाठी दिला पाहिजे. देवानं आपल्याला बनवलंय ना आपण त्याच देवाला विसरून जातो नाही का. तर हे बघा किती मस्त माळ जप करत चाललाय. मित्रांनो, आता आपल्याकडे तर आयफोन आहेच, पण एक गोष्ट आपल्याला एका ऍसेसरीजची खूप गरज आहे, ती म्हणजे माईक. आता जर माईक माझ्या इथे कॉलेजला असला ना तर आपण अशा गर्दीतून चाललो ना तर आजूबाजूत काहीच आवाज येत नाही, फक्त आपला प्रायमरी जो आवाज आहे तो आवाज येतो. त्यामुळे हे आपल्याला माईकची खूप गरज आहे. आता जर आपण अशा गर्दीतून चाललो ना, शून्य पूर्ण नॉईज कॅन्सलेशन होऊन जातं आणि फक्त प्रायोरिटीवरती आपल्या आवाज येतो. त्यामुळे आपण जे काही बोलतोय ते सगळं स्पष्ट ऐकूयात. त्यामुळे आपल्याला गरज आहे एका माईकची. तर आता आपण रिसर्च करणार आहे की आपल्याला कोणता माईक परवडेबल आणि कोणता माईक जास्त प्रकारे नीडफुल आहे. म्हणजे माईक घ्यायचं तर कमी रुपयाचं घेतलं तर तो घेऊन पण आपला लॉस नाही झाला पाहिजे, कारण बरेचसे माईक असे मार्केटमध्ये की जे कमी रुपयाला आहे पण
असं जर मार्केटमध्ये आपण ब्लॉग शूट करायला गेलं तर नॉईस येतो. त्यामुळे आपण जास्त पैसे लागले तरी चालेल, पण आपल्याला असा माईक घ्यायचा आहे जे परिपूर्ण नॉईस कॅन्सलेशन करेल. तर ह्या दोन गोष्टीची आज आपल्याला नीड आहे सगळ्यात जास्त. एक म्हणजे सर्फ एक्सेल. ठीक आहे, एरियल दिला काय? अरे यार, मी तर सर्फ एक्सेल मागितलं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि हे कम्फर्ट आहे. पहिलं महिना मी ब्लू कलरच्या पॅकेटमध्ये घेत होतो, पण आता गुलाबी कलरच्या पॅकेटमध्ये घेतोय. कारण याचा जो सुगंध आहे ना, तो खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे खूप. त्यामुळे दिवाळी आली तर आमच्या काकांना घराला कलर द्यायचं काम चालू केलंय. आमच्या घरावरती इथे भगवा झेंडा आहे. घराला बघा किती अट्रॅक्टिव्ह कलर दिलाय. एवढे सगळे कपडे धुवायचेत आता. हात दुखून येणारे पेन होतील आज आपल्या. हे सगळे धुतले तर पूर्ण एक आठवडा टेन्शन नाही राहत मग. त्यामुळे हे सगळे वॉश करतो, आता भिजायला घालतो. मित्रांनो, आमच्या रूमच्या बाहेर आहे ना म्युन्सिपल कॉर्पोरेशनची लाईट आहे. त्यामुळे आम्हाला ना गॅलरीत रूमची लाईट लावण्याची गरजच पडत नाही. आणि आम्ही इथे बसून मस्त काम पण देखील करतो, रिडिंग करतो. आणि इथं टेरेस आहे ना, टेरेस वरती पण आहे ना याची लाईट पडते टेरेसवर. त्यामुळे टेरेस वरती संध्याकाळच्या वेळेस हवा पण लागते एकदम थंडगार. आणि ही लाईट तिथं बस पडल्यामुळे ना आम्हाला संध्याकाळी वरती देखील आहे ना रीडिंग करता येते, बुक वाचता येतात. त्यानंतर तिथे जाऊन आम्हाला लॅपटॉप वरती काम देखील करता येतं. त्यामुळे खूप बेस्ट आहे. तर इकडे अंधार आहे, अशी वरती आमची गॅलरी जायला आहे वरती. असं इकडं गॅलरी आमची. तो भिजू घालायला टाकून दिलेत. तर म्हटलं चहा घेऊन येऊया, एनर्जी डाऊन झाली पूर्ण. तर चहा घ्यायला जाऊन येतो आणि आल्यानंतर कपडे धुतो मस्तपैकी. म्हणजे टू फ्रायडे ऑफिस असतं आणि त्या कालावधीमध्ये ना मला असं खूप वाटतं की यार सॅटर्डे आणि संडेला कुठेतरी आपण फिरायला जायला पाहिजे. तर डोक्यामध्ये ना खूप प्लॅन येतात नाही का पूर्ण वीक मध्ये. आणि ज्यावेळेस ना फ्रायडे झाला की सॅटर्डे ज्यावेळेस मॉर्निंगला आठवते यार आता कुठं जायचं फिरायला, कुठं जायचं. त्यावेळेस ना सुचतच नाही मग कुठं जावं. आणि मग असंच आहे ना सॅटर्डे आणि संडे निघून जातो. आणि मग परत मंडेला खूप वाईट वाटतं. मग परत मंडेला ते विचार येत राहतात की यायला आपण आता ह्या वीक मध्ये तरी जायला पाहिजे. तर ह्या वीक मध्ये ना मी खूप भारी प्लॅन केलाय आणि मी नक्की जाणार आहे, म्हणजे जाणारच आहे. मला इव्हेंट करायचा आहे म्हणजे करायचंच या वीक मध्ये. मी ना मित्रांसोबत गावाकडे जातोय बरं का. बऱ्याच वेळा गावाकडे जातो आणि गावाकडे गेल्यावरती मित्रांसोबत आहे ना टाइम स्पेंड करायला मिळतो जरासं नाही का. पण ह्या वेळेस या दीपावलीमध्ये ना मी असं ठरवलंय की मित्रांसोबतच टाइम स्पेंड करायचा पूर्ण, आणि संध्याकाळी आपल्या फॅमिली सोबत परिपूर्ण. तर याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी गावाकडे जातो ना त्यावेळेस खूप धावपळीत जातो. समजा गेलो तर शनिवार रविवार सुट्टी असते आणि त्यानंतर परत आपल्याला मंडेला ऑफिस असतं, त्यामुळे लवकर यावं लागतं. पण ह्या वेळेस मी असं ठरवलंय की दिवाळी जर गेले ना तर पूर्ण आपल्या मित्रांसोबत टाइम स्पेंड करायचा, फिरायला जायचं. त्यानंतर डिनर प्लॅन करायचा, शेतामध्ये चिकन पार्टी करायची. असं सगळं मी ठरवून ठेवलंय. आता बघू मित्र साथ देतात का नाही देतात ती गोष्ट नंतरची आहे. पण आपण आपले प्लॅन बनवून ठेवलेले आहे. बघूया आता गावी गेल्यानंतर काय होतंय काय नाही. इथे ना मित्रांनो दत्त मंदिर आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे इथे खूप गर्दी राहते संध्याकाळी. इथे भजन वगैरे होतात दत्तांचे. त्यानंतर हरिपाठ होतो. खूप मस्त वातावरण असतं. दररोज देखील असते आणि पण गुरुवारी डिफरंट असते कारण सर्व भक्त गुरुवारी दर्शनासाठी येतात. तर आपण इथून जाणार आहे पुढे, म्हणजे मी हा एरियातून वॉक करत जातो तर माझं दर्शन होतच. तर आज आपण आहे ना थोडस वरती जाऊन दर्शन घेऊया. जसं लोकांना आहे ना व्यसन असतं ना काहीतरी गोष्टीचं, किंवा असेल वेगवेगळे व्यसन असतात, तसं मला आहे ना चहा पिण्याचं आहे ना व्यसन झालेलं. मला हा चहा सोडायचा आहे पण माझ्याकडून सुटतच नाही. तर तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा राहो की ज्याने मी चहा सोडेन आणि परिपूर्ण सोडेन. आणि मी खूप प्रयत्न केलेत चहा सोडण्याचा, पण सुटतो माझ्याकडनं, सुटतो असं नाही. कधी कधी मी एक एक महिना नाही पिलेलो पण नंतर परत प्यायला सुरुवात करतो चहा. कारण कसं होतं, वर्कलोड 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 केलं नाही ना माझं डोकं जरा हँग झालं राहील होतं आणि मग चहा प्यायला सुरुवात होते. तर त्यासाठी
सांगा मला तुम्ही की काय करायला पाहिजे, चहा सोडण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की ती सुटल्या जात नाही, आपल्याकडून सुटल्या जाते, पण प्रॉपर उपाय झाला पाहिजे, त्याच्यावरती सोल्युशन निघलं पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट आपल्याकडून सुटते. सांगा तुम्ही मला, दम लागलाय मला बोलून बोलून. सांगा मला काहीतरी, नाहीतर मग विचारेल मी या बाबांना, ते तरी सांगतील मला. मित्रांनो, ट्रॅफिक झाली स्टक आणि सगळे लोक फुटपाथ वरनं गाड्या घालतायत. असू दे आता काय. तर तुम्ही मात्र स्टक होऊ नका. तुम्ही आपले सर्व ब्लॉग बघा, मजेशीर असतात का कॉमेंट करून सांगा. चला, ब्लॉग बघून घ्या. बाय.